नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा झूम क्लास जॉईन करायचा असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या घटकामध्ये आपण या तासामध्ये सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ आणि संयुक्त संख्या पाहणार आहोत. हा. समला इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, को प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, कंपोजिट नंबर या संबंधीचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप परीक्षेला दरवर्षी एक प्रश्न हमखास या घटकावर विचारला जातो. प्रश्न जसे सोपे असतात, प्रश्न जसे या घटकावरचे सोपे असतात, पण ते आपल्याला जमले पाहिजेत. ओके. बघा, आपण सुरुवातीला जे घेणार आहोत, सुरुवात आपण करणार आहोत ते म्हणजे स्कॉलरशिपला परीक्षेला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. आता हे प्रश्न घेत असताना ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे हे जे संख्यांचे प्रकार आहेत, मूळ संख्या, प्राईम नंबर, सहमूळ संख्या, को प्राईम नंबर, जोडमूळ संख्या, ट्विन ट्विन प्राईम नंबर, हे कन्सेप्ट सुद्धा आपण थोड्या थोड्या क्लिअर करत जाणार आहोत. ठीक आहे. किंवा मी कोणाकोणाला मध्ये मध्ये विचारेन की तुम्ही सांगा बाबा, तुम्ही सांगा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. चला, आता पहिला प्रश्न आहे. प्रश्न लिहून घ्या. चला, प्रश्न लिहून घ्या. एक अंकी मूळ संख्येतील तनुष्का, करण, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. एक एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान चार अंकी संख्येतील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही, असा प्रश्न आहे. आता काय म्हणले आणि प्रश्न काय वाचलाय, तो प्रश्न वाचायचा व्यवस्थित. प्रश्न वाचल्यानंतर आपण ते सोडवूया. पहिल्यांदा काय म्हणते बघा, एक अंकी. ओके. एक अंकी मूळ संख्या, पण कुठेतरी एक अंकी मूळ संख्या, एक अंकी मूळ संख्या मी पहिल्यांदा लिहितोय. मग मी स्टेप बाय स्टेप समजावून सांगतोय. एक अंकी मूळ संख्या, एक अंकी मूळ संख्या कोणत्या आहेत? दोन आहे, तीन आहे, पाच आहे, सात आहे, नऊ आहे. ओके. मूळ संख्या म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. ओके. मला करण सांग बरं, मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर म्हणजे काय? करण सांग बरं. करण. अल्केश तू सांग बरं. अल्केश, मूळ संख्या म्हणजे काय? ओके. अर्णव तू सांग बरं, प्राईम नंबर म्हणजे काय मला. अर्णव जातो. हो सर. हा. सर प्राईम नंबर म्हणजे की अ, सर त्या नंबरला नुसतं एक आणि त्या स्वतःच्या नंबरनेच भाग जातो. बरोबर आहे. प्राईम नंबर किंवा मूळ संख्या ज्या सुरू संख्येला आहे ना? एक व त्याच संख्येने भाग जातो, किंवा ज्या संख्येचे विभाजक एक व तीच संख्या असते, त्याला मूळ संख्या असं म्हणतात. ओके. ज्या संख्येचे विभाजक एक व तीच संख्या असते त्याला मूळ संख्या असं म्हणायचं. ओके. मग एक अंकी मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 9 आहेत. मग यातून काय म्हणते, प्रश्नात काय दिले बघा, प्रश्न वाचा व्यवस्थित. ओके. प्रश्न तुम्ही लिहून घेतला इतका वेळात. ओके. प्रश्न काय म्हणले बघा, यातून एक अंकी संख्येतील एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या. तर एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार होणारी आपण करूया. मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या. मोनिका करंजकर, माईक म्यूट ठेवा, घरातून आवाज ऐकू येतोय. मोठ्यात मोठी संख्या. मोनिका बेटा व्हिडिओ ऑन ठेव. हा. मोठ्यात मोठी संख्या, आता ही 2, 3, 5, 7, 9 यापासून तयार होणारी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बघायची आहे. कोणती होणार मग? 9 होणार, 7 होणार, 5 होणार, तर 3. नऊ मूळ संख्या नाही. सॉरी, 9 ही मूळ संख्या नाही. छान. तुमचं लक्ष होतं का नाही बघितलं मी. मी 9 लिहिलं होतं ते आत्ता सांगितले का ना. तर 7, 5, 3, 2 ही आहे चार अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. सॉरी, चार अंकी मोठ्यात मोठी संख्या या मूळ संख्येपासून तयार झालेली. मग चार अंकी लहानातला मूळ संख्या काय आहे? चार अंकी लहानातला कोणती संख्या तयार होते? लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या.
2 3 5 7. 2 3 5 7 यांची काय करायची? वजाबाकी करायची. काय म्हटले? यांचा फरक म्हटले. फरक फरक म्हणजे काय रे? फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे काय? वजाबाकी करायची. मग वजाबाकी करूया. हा, 12 मधून 7 गेले, 5 राहिले. हा, हातच्या एक वापस दिला, इथं 2 झाले, इथं परत 12 झाले, 12 मधून 5 गेले, 7 राहिले, इथं हातच्या वापस दिला, 4 झाले, 4 मधून 3 गेले, 1 राहिले, 7 मधून 2 गेले, 5 राहिले, 5,175. आता 5,175च्या एकक स्थानी काय आहे रे? 5 आहे. काय आहे? 5 आहे. मग याला कोणत्या संख्येने भाग जाईल? 3ने जाईल, 5ने जाईल, 9ने जाईल का 7ने जाईल? सातने. अरे, पाच. 5 पाच नाही. ने कोणत्याही पाच संख्येच्या ने एकक स्थानी जर 5 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. सर भाग जाणार नाही विचारले. जाणार नाही विचारले. भाग जाणार भाग नाही जाणार ओके नाही असं विचारलं. ओके ओके, विचारले. भाग जाणार नाही असे विचारले. बर, मी प्रश्न वाचला नव्हता शेवटचा, पूर्ण आपण दुरुस्त करूया. मग भाग जाणार नाही याचा अर्थ ह्याला 5ने भाग जातो, तर 5 उत्तर येणार नाही. ओके. 3ने भाग जातो का बघूया. 3ने भाग जातो का नाही कसं बघायचं? तर 5. ओके, 5 अधिक 1 अधिक 7 अधिक 5 यांची बेरीज करा. 3ची कसोटी आपण वापरतोय. यांची बेरीज काहीतरी 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 13 आणि 5 18, 18 बेरीज येते. 18 सर. तर या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. याचा अर्थ याला 3ने भाग जातो. पहिला पर्याय पण उत्तर येत नाही. आता ही जी बेरीज आहे ती 18 आहे, 9च्या पटीत आहे. याचा अर्थ याला 9ने पण भाग जातो. त्यामुळे 9ने पण भाग जाणार नाही. तेव्हा भाग कशाला जाणार नाही? मग 7ने भाग जाणार नाही. 9ने पण भाग जाईल, भाग जाणार नाही. कशाला? 7ने भाग जाणार नाही. कळतंय का? हा प्रश्न 2021 ला हो सर. 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. दरवर्षी एक तरी प्रश्न या घटकावर 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारला जातो. कळतंय? हो सर. ओके. आरुष लिहून घेतोयस हो ना? सर. हो सर. हम्म. हो सर. पुढे आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. इरेज करू हे, क्लिअर करू का? लिहायचं बाकी आहे. लिहा लिहा, लवकर लवकर लिहा. समजा तुमचं लिहायचं बाकी जर राहिलं असलं तरी मी जस्ट ऍपमध्ये रेकॉर्डिंग देईल त्यावेळेस तुम्ही ते बघून लिहू शकता परत. हम्म? झालं सर. ओके. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, पुढला प्रश्न आहे. 3x अधिक 7 ही समसंख्या आहे, तर x या संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणती संख्या असेल असं म्हटलेलं आहे. ओके. आता बघा, 3x+7 ही समसंख्या आहे. ओके. आणि x ही संख्या कोणती आहे हे माहिती आहे का आपल्याला? माहिती नाहीये. बरोबर आहे? माहिती आहे का? माहित नाहीये. समजा फॉर एक्झाम्पल आपण जर असं समजलं तर 3x अधिक 7 ही समसंख्या आहे. त्या समसंख्येतून आपण 7 ही विषम संख्या वजा केली. ओके, उत्तर काय येतं? 3x येतं. आता मला सांगा, कोणत्याही समसंख्येतून विषम संख्या वजा केली तर उत्तर नेहमी काय येतं रे? विषम संख्या येते. उदाहरण तुम्हाला सांगतो. उदाहरण, 4 ही समसंख्या आहे, त्यातून 3 विषम संख्या वजा केली तर नेहमी काय येतं रे? 1 येतं. 1 ही काय आहे? विषम संख्या आहे. कळतंय का मुद्दा माझा? कोणत्याही समसंख्येतून विषम संख्या वजा केली तर उत्तर काय येतं? विषम संख्या येतं. बरोबर आहे? हो सर. हम्म. आता बघा, याचा अर्थ काय रे? तर 3 ही समसंख्या आहे. या समसंख्येतून 7 ही विषम संख्या वजा केली, 7 ही विषम संख्या वजा केली तर उत्तर काय येणार आहे? विषम संख्या येणार आहे. याचा अर्थ 3x ही काय रे? 3x ही विषम संख्या आहे. इथपर्यंत समजले का? सांगा मला. ओके. आता 3x ही वेगवेगळ्या संख्येत, त्यामध्ये 3 संख्या वेगळी आहे, 3 ही संख्या वेगळी आहे आणि x ही संख्या वेगळी आहे. बरोबर आहे?
आपल्याला एक एक संख्येचा वर्ग विचारला कोणता आहे. आता मला सांगा, कोणत्याही दोन विषम संख्येचा गुणाकार, कोणत्याही दोन विषम संख्येचा गुणाकार काय असतो सांगा बरं. कोणत्याही दोन विषम संख्या गुणाकार केला. समसंख्या समसंख्या हो. समसंख्या 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 बर. विषम संख्या तीन गुणिले पाच. विषम विषम बर संख्या. विषम संख्या बर बर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, तुमची उत्तर माझ्यापर्यंत पोहोचलेत. उदाहरण घेऊया. 3 गुणिले 5 या दोन्ही विषम संख्येत यांचा गुणाकार केला, काय आलं रे, 15 आली. 15 ही काय विषम संख्या आहे. म्हणजे कोणत्याही दोन ऑड नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर ऑड नंबरच मिळतो. तर 3x ही विषम संख्या आहे. याचा अर्थ 3 ही विषम संख्या आहे आणि x ही काय, ही पण काय आहे, विषम संख्या आहे. x ही पण काय आहे, विषम संख्या आहे. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का. 3x ही विषम संख्या आहे. याचा अर्थ 3 पण ही विषम संख्या असली पाहिजे आणि x पण काय असलं पाहिजे, विषम संख्या. डबल आवाज ऐकू होते कोणाचं तर माईक ऑन आहे बघा. साहिल तुझ्या बाजूला कोणी बसले का रे, आपला क्लास सोबत करत. नाही सर. डबल आवाज काय येतोय, माईक म्यूट ठेव तुझा. हा आता बघा, 3x ही विषम संख्या आहे. याचा अर्थ 3 आणि x ही वेगवेगळ्या संख्या आहेत. तर 3 पण ही विषम संख्या आहे, x पण विषम संख्या आहे. ओके. आता प्रश्नात काय विचारले बघा, x या संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणती संख्या असेल. आता x ही काय आहे, विषम संख्या, ही क्लिअर झाले. इथपर्यंत समजले हो. x ही काय आहे, विषम संख्या. मग विषम संख्येचा वर्ग काय असतो रे, समजा कोणती विषम संख्या, मी 5 घेतला. 5चा वर्ग काय असतो रे, 25 असतो. 3 ही विषम संख्या, 3चा वर्ग काय असतो रे, 9 असतो. हा. 7 ही विषम संख्या आहे, 7चा वर्ग काय असतो रे, 49 असतो. कोणत्या विषम संख्येचा वर्ग काय असतो रे, सांगा. विषम संख्या. विषम संख्या असतो. विषम एक्स एक्स ही विषम संख्या आहे, संख्या. तर त्याचा वर्ग, एक्स ही विषम संख्या आहे तर त्याचा वर्ग काय येणार आहे, 3x अधिक, त्याचा वर्ग काय येणार आहे, विषम संख्याच येणार आहे. काय येणार आहे, विषम संख्याच येणार आहे. त्यामुळे उत्तर काय विषम असतं आपलं, पर्याय क्रमांक 1. आपण याला पर्याय एलिमिनेट करण्याच्या पद्धतीने पण सोडू शकतो. पर्याय जे आहेत ते रद्द करायच्या दृष्टीने पण सोडू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक्स ही मूळ संख्या कोणाचा वर्ग असतो का रे, सांगा बरं. मूळ संख्या कोणत्या संख्येचा वर्ग असतो का, प्राईम नंबर नाही संख्येचा वर्ग असतो का तो. नाही सर. ओके. ओके. नाही सममूळ संख्या, सर. सममूळ संख्या किंवा सहमूळ संख्या. हा. सहमूळ संख्या हे कोणत्या संख्येचे वर्ग असतात का, तर हे पण वर्ग नसतात. ठीक आहे, तुम्ही असे एलिमिनेट करून पण हे प्रश्न सोडवू शकता. हा प्रश्न समजलाय सगळ्यांना, लिहून घेतलाय सगळ्यांनी. हा, ठेवा इथं. हो सर. हो सर. हो सर. थांबा 2 मिनिट तेच. हा, लिहून घ्या. थोडस मी आज लग्नाला जाणार आहे आणि त्यामुळे आज 8 वाजताचा आपला जो बुद्धिमत्तेचा तास आहे तो होणार नाही. कळतंय. काल तर बघा मी प्रत्येक कुठे हो गावाला सर. गेलो तरी क्लास घेतोय तुमचा. मी 2-3 दिवस माझ्या गावाला गेलो, गावाला गेल्यावर पण क्लास घेतलाय. ठीक आहे, सलग क्लास घेतोय. पुढल्या आठवड्यात किंवा त्या पुढल्या आठवड्यात थोडी मला दवाखान्यात काम आहे. दवाखान्यात मी ऍडमिट असणार आहे 2-3 दिवस. 3 दिवस रेस्ट डॉक्टरांनी सांगितले, म्हणजे 8 दिवस मला दवाखान्यात जायचं पण 3 दिवस रेस्ट सांगितले. त्यावेळेस 3 दिवस क्लासला झूम क्लास होणार नाही, क्लासला सुट्टी वगैरे काही नाही, त्या दिवशी रेकॉर्डिंग क्लास मिळेल. ओके. त्या काळामध्ये झालं. झालं. नाही हो. सर. घ्या पुढचा प्रश्न. साहिल माईक म्यूट ठेवत जा आणि घरामध्ये कोण बसले ते बोलत जाऊ नको. वही पेन घेत जा. वही पेन दाखव बरं साहिल, तुझी आहे का वही पेन तुझ्यापाशी. हा, लिहून घेत जा. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलाय बघा. हा प्रश्न मागचा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला होता, हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे बघा. हा प्रश्न विचारला 2020ला. 2020ला 28 वर्ष परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. आवराय घ्या आता. बरं बाबा. 11 11 ते 20 असं आहे तिथं. 11 असे झाले. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो असा प्रश्न आहे. ओके. तुम्हाला 11 ते 20 मधल्या मूळ संख्या कोण सांगेल, मी आधी विचारतो त्यानं सांगायचं. ओके. हा. स्वराज सांग बरं मला, 11 ते 20 मधल्या मूळ संख्या. 11 ते 20 मधल्या मूळ संख्या.
सर 11, 13, 17, 19. 11, 13, 17, 19 यांची बेरीज करायची. ओके, 19 + 11 30, 17 + 30 60 बेरीज येते. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का बेरीज? बेरीज बरोबर आहे का सांगा चेक करून. 11 ते 20 मध्ये संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. बरोबर आहे सर. ओके. बरोबर आहे सर. आता संयुक्त संख्या कोणत्या? ज्या मूळ संख्या नाहीत उरलेल्या त्या काय असतात? संयुक्त संख्या असतात. तर त्या कोणत्या आहेत मग? 12 आहे, 14 आहे, ओके, 15 आहे, 16 आहे, 18 आहे. एकच मिनिट. इथं आपलं थोडं चुकलंय बरं का. प्रश्न आपण व्यवस्थित वाचला नाहीये. 11 ते 20 दरम्यानच्या म्हणले. दरम्यानच्या म्हणल्यावर आपल्याला 11 घेऊन चालणार नाही. 11 घेता येणार नाही आपल्याला. कळते का मी काय म्हणतोय? 11 ते 20 दरम्यानच्या म्हणजे 11 ते 20 मध्यभागच्या त्यावेळेस आपल्याला 11 घेता येणार नाही. मग आपली बेरीज पण चुकली ही. 13 + 17 + 49 यांची बेरीज काहीतरी 49 येते. 13 + 17 + 19 याची बेरीज 49 येते. मग 12 घेतलं, 14 घेतलं, 15 घेतलं, 16 घेतलं, 18 घेतलं, 20 घेता येईल का रे आपल्याला दरम्यानच्या म्हणल्यावर? नाही घेता येणार. ओके, 12, 14, 15, 16, 18 यांची बेरीज येते 75. ओके, आता काय म्हणले बघा प्रश्नात? 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास म्हणले. फरक म्हणजे काय रे? तर वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायचं. काय सबट्रॅक्शन करायचं? तर 75 मधून फरक घेतो. फरक 75 मधून आपण 49 मायनस करतोय. हा, 75 - 49 काय येतं सांगा रे? ते तर 26 येतं. फरक 26 आला. ओके, या फरकास पुढीलपैकी कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 2 ने भाग जातो का रे? हो. जातो. सर. हो सर. हो सर. 2 ने जातो. हो 5 सर. ने जातो का रे? नाही. 7 नाही ने सर. जातो का रे? नाही. नाही. 13 ने जातो का रे? जातो. 13. हो. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय मी इथं दिले नाहीत. पर्याय आहे अ व ड. अ व ड ने जातो. अ व ड ने. ओके, समजतंय? हा प्रश्न सुद्धा 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे माझ्यासोबत लिहून घेत चला जमत असेल तर. राजवर्धन समजते का रे? राजवर्धन. हो सर. ओके. पुस्तक वगैरे घेतलीत का रे तुम्ही स्कॉलरशिपचे वगैरे? हो सर. हो सर. घेतलीत ना? मग त्यामध्ये हे घटक आहेत, हे घटकाचे अभ्यास करत जावा बरं का. आपण काही सगळेच प्रश्न सोडून घेत नाही. त्यातले काही प्रश्न राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवत जावा. त्यातलं जर सुटलं नाही तर मला एखाद्या व्हॉट्सअपला विचारा. ओके, कळतंय का मी काय सांगतोय? हो सर. त्यातले कोणता प्रश्न राहील मी सोडून दिला नाही, जो तुम्हाला सुटला नाही तर तो व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता. सुयश, सुयश कळतंय का? हो सर. सुयश, वर्षभराच्या बॅचला प्रवेश करून घ्या आता. हो. पुढे जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. ओके, पुढला प्रश्न सुद्धा 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. ओके, हा प्रश्न सुद्धा 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय बनले बघा. 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या आणि 1028च्या मागील 70वी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? असा प्रश्न आहे. ओके, मग सर सोडवायचं कसं? ओके, हा, सोडवायचं कसं, कशा पद्धतीनं सोडवायचं? तर 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या हा 1575. 1575 1575 येणारी पहिली समसंख्या कोणती रे? 1575 नंतर येणारी पहिली समसंख्या कोणती? 1576. पहिली समसंख्या 1576.
ओके. आपल्याला 49वी समसंख्या विचारली. आपण पहिली समसंख्या काढली. मग आता किती समसंख्या शिल्लक राहिल्या काढायच्या? 49 समसंख्या विचारली, 49वी समसंख्या विचारली, त्यातली पहिली समसंख्या मी इथे लिहिली. मग आता किती समसंख्या शिल्लक राहिल्या? तर 48, 48 इव्हन नंबर शिल्लक राहिले. ओके. मग मला सांगा, प्रत्येक दोन समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो रे? मला सांगा. माईक म्यूट ठेवा बघा. डबल आवाज काय आहे तुम्हाला कळत नाही. कोणी एका शेजारी शेजारी बसले का कोणी? हा, बघा. तर 1575 नंतर पहिली समसंख्या 1576 आहे. हा. त्यानंतर आता पहिली काढली म्हणजे आता किती काढायच्या बाकी राहिल्या? तर 48 राहिल्या. तर 48 मी समसंख्या कशी काढणार आता? तर 1576 मध्ये काय करणार? 1576 अधिक 2 गुणिले 48 करणार. हे सही घरी जाग जागरी क्लास जागरी जागरी. हा. 1576 अधिक 2 गुणिले 48. तर 48 का केलं सर? कारण पहिली समसंख्या आपण 1576 घेतली, आपल्याला 49वी विचारली आहे. बरोबर आहे. आपण 49वी समसंख्या काढतोय. मग 49वी आपल्याला 1575 ही विषम संख्या दिलेली आहे. मग 1575 नंतर लगेच येणारी समसंख्या म्हणजे 1576. म्हणजे एक समसंख्या घेतली, राहिल्या किती समसंख्या? 48 समसंख्या राहिल्या. मग प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून मी इथं लिहिलं अधिक 2 गुणिले 48. इथपर्यंत समजले का सांगा मला? हो हो सर. सर. मग आता हे सोडून घेऊया. हे सोडून घेतलं मग काय होणार आहे आपल्याला? 49वी समसंख्या मिळणार आहे. 1575 नंतरची 49वी समसंख्या मिळणार आहे हे सोडवल्यानंतर. ओके. 1576, 48 जुनी 96, यांची बेरीज करा. 1576 प्लस 96 बेरीज आहे 1672. ओके. 1672. ओके. काय केलं मी? 1575 येणारी 49वी समसंख्या काढली. ओके. त्याच पद्धतीने 1028च्या मागील 1028च्या मागील 70वी समसंख्या 70वी समसंख्या. ओके. 1028च्या मागील 70वी समसंख्या. आता बघा, मागच्या वेळेस काय होतं रे? 1575 ही विषम संख्या दिली आणि 49वी समसंख्या विचारली होती. परंतु 1028 ही समसंख्या आहे आणि मागीलच समसंख्या विचारली. बरोबर का नाही? मग इथं घ्यायची गरज आहे का? पहिली समसंख्या म्हणून घ्यायची गरज नाहीये इथं. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो. हा. हो सर. मग 1028च्या मागील 70वी समसंख्या आपण डायरेक्टली लिहू शकतो. 1028 काय आहे रे? समसंख्याच आहे. 1028 मागील म्हटलंय. मागील म्हटल्यामुळे पाठीमागं जायचंय, रिव्हर्स जायचंय, म्हणून मी मायनस घेतलं इथं. कळतंय का? पुढील म्हटल्यामुळे इथं प्लस घेतलं होतं इथं. ओके. मागील वेळी इथं मायनस घेतलं. मागील. ओके. कितवी संख्या? 70वी समसंख्या. प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून 2 गुणिले 70. ओके. त्यानंतर 1028 1028 2 गुणिले 70 येतो 140. 140. 1028 मायनस 140 याची वजाबाकी केली. 1028 सुद्धा 140 केलं तर काय येतं? 888 येतं. 888. ओके. आता विचार आहे काय? ते यांच्यातील फरक 49वी समसंख्या आणि 70वी मागील समसंख्या यांच्यातील फरक. फरक बरोबर 1672 वजा 888. फरक काढा. किती येतो फरक सांगा मला? 784. 784 फरक आला. 784 कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? 28. 28. 28. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2018 साली विचारलेला आहे. या घटकावर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. कळतंय का मी काय सांगतोय ते? समजतायत ना प्रश्न सगळ्यांना? हे बेसिक आहे. सर बेसिक आपण तिसरी चौथी 5वीचं बेसिक घेत बसलो नाही, आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात केलेली आहे. ओके. प्रज्वल, पार्थ, चैतन्य व्हिडिओ आणि ठेवा. चैतन्य व्हिडिओ का बंद ठेवतो रे तू?
ओके, पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? ओके, मग आता पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती. ओके, शोधावं लागेल का नाही? मग सर कसं शोधायचं 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या? बघा, मी शोधू लागतो तुम्हाला. 3 अंकी 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. मला सांगा रे, 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 999. ही मूळ संख्या आहे का रे? नाही. नाही. 998 मूळ संख्या आहे का रे? दोन्ही बाजू जातोय. नाहीये. नाही सर. मग कोणती आहे? 997. 997 ही मूळ संख्या आहे. ओके, मग 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती? 997. ओके, तर आता 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. 2 अंकी 11. लहानात लहान मूळ संख्या तुम्ही सांगितलंय. अकरा आहे. यांच्यातला फरक म्हटले, यांची बेरीज म्हणले, यांच्या बेरजेत म्हणले, यांची बेरीज करूया. यांची बेरीज करूया. बेरीज काय ते 997 प्लस 11. बेरीज काय आली सांगा आरोही? 1008. 1008 बेरीज आली. मग प्रश्न काय विचारले, तर या बेरजेमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवायचा? म्हणजे 1008 मध्ये काय मिळवलं? कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला 1008 मध्ये? ओके, 1008 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला म्हणजे 32 या संख्येचा वर्ग मिळेल. मग पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे 32 या संख्येचा वर्ग काय, सांगा बरं. 32 चा वर्ग काय? 32 चा वर्ग आहे 1024. वर्ग कसे बनवायचे, धन कसे बनवायचे? उन्हाळी वर्ग क्लास नंबर 1 शिकवलाय का? जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना पण मी व्हिडिओ पाठवतो, वर्ग घन कसं बनवायचे ते. ओके, उन्हाळी वर्गाच्या क्लासमध्ये शिकवले मी स्टार्टिंगलाच, एकदम स्टार्टिंगचे क्लास वर्ग घनाचे शिकवलेत का नाही? हा, उन्हाळी वर्गाच्या ऍपमध्ये आहेत ते, उन्हाळी वर्गाच्या ऍपमध्ये. हा, तर 32 चा वर्ग आहे 1024. 32 चा वर्ग आहे. ओके, मला 1024 मध्ये किती मिळेल म्हणजे 1008 मध्ये किती मिळवावेत म्हणजे 1024 मिळेल. मग काय करूया आपण? 1024 मधून 1008 वजा करूया. उत्तर काय ते सांगा मला. उत्तर 16 16. येईल. 16 कशाचा वर्ग आहे? 16 हा 4 चार. ओके, तर आपल्याला 4चा वर्ग मिळवावा लागेल. तर पर्याय क्रमांक 3. कळतंय? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. लिहून घेतलं? हो सर. हो सर. अजय काही अडचण आहे? रेज हँड केलाय. ही शंका असेल तर रेज हँड करत चला. ओके, पुढला प्रश्न आहे. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदली करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता काय केलं पाहिजे बघा, तर 2 अंकी अशा मूळ संख्या बघायचे ज्यांची अंकाची अदलाबदल जरी केली तर मूळ संख्याच मिळाली पाहिजे, अशा आपल्याला संख्या शोधायची. ओके, 2 अंकी मूळ संख्या तुम्हाला पाठ असतील, पाठ आहेत का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो. हो सर. ओके, आता बघा 2 अंकी मूळ संख्या अंकाची अदलाबदल करूया की पहिल्यापासून जाऊया, मोजूया. अंकाची अदलाबदल करून मिळणारी मूळ संख्या खालीप्रमाणे. 2 अंकी 2 अंकी अंकाची अदलाबदल करून मिळणारी अंकाची
अदला बदल लिहून घ्या माझ्यासोबतच. अदला बदल करून. रोहित माईक म्यूट ठेव, व्हिडिओ ऑन ठेव रोहित. अंकाची अदला बदल करून पुन्हा मूळ संख्याच मिळणारी संख्या, पुन्हा मूळ संख्या मिळणारी, पुन्हा मूळ संख्या मिळणाऱ्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत रे? हा, 11 आहे, 13 13 आहे का रे? 13ची अदलाबदल केली हो 31 सर. होते बा, मूळ संख्या आहे का? हो सर. ओके. नंतर 17 आहे का रे? 17च्या अदलाबदल केली तर 71 होतं, 71 होतं. हो. 17 संख्या आहे, 17 आहे. ओके. 19 आहे का रे? 19च्या अदलाबदल केली नाही सर. 91 होतं, 91 मूळ संख्या नाहीये, म्हणजे 19 येत नाही, 19 येत नाही. त्यानंतर 23 आहे का रे? 23 नाही सर. 23च्या अदलाबदल केलं की 23च्या अदलाबदल केलं 32, 23 नाहीये. त्यानंतर 29 आहे का रे? 29च्या अदलाबदल नाही केलं सर. 92 येतो, 29 पण नाहीये. 31 आहे का रे? हो सर. 31 आहे. नंतर 37 आहे का रे? 37ची हो अदलाबदल सर. केलं की 73 हो येतो. सर. 37. ओके. आता बघा, सर 41 आहे का नंबर रे? 71. 41. 41 नाही आहे का? सर. 41 नाही सर. नाही. 43 नाही. आता याच संख्या रिपीट होणार बघा, आता याच संख्या रिपीट होणार. हे अदलाबदल करून आलेल्या 37ची अदलाबदल करून आलेली 73 असणार आहे. हा, 31ची अदलाबदल आपण केलेली आहे ऑलरेडी. ओके. त्यानंतर 79 एक येईल बघा, 79 एक येईल. ओके. त्यानंतर 71 एक येईल, 71 एक येईल. ओके. आणि 97 एक येईल. काय चुकले? काय चुकले का? नाही चुकलं ना? नाही. मग यांची बेरीज करायची. यांची बेरीज 600 पेक्षा किती नाही कमी, अगवाद जास्त नाही. यांची बेरीज करायची. बेरीज करा, बेरीज याची करा. 429. ती बेरीज झाली 429. 429. ओके, ठीक आहे. तुम्ही सांगताय तर बिलीची बेरीज तीच 429 बेरीज झाली. 429. ओके. तर काय करायचं मग? या बेरीज 600 पेक्षा किती ना कमी अगवाद जास्त आहे, तर 429 हे 600 पेक्षा कमीच आहे. कमी मग किती कमी आहे, तर कमी बनण्यासाठी 600 वजा 429 करायचं. 600 वजा 429 केलं काय, तर उत्तर 171 कसं आहे, कमी आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. कळतंय? हो सर. हो सर. लिहून घेतलं? नाही. झालं लिहून? हो सर. हो सर. हो. पुढचा प्रश्न आहे 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आता या प्रकारचा प्रश्न आपण घेतलाय बघा, एक सोडून 11 ते 20 पर्यंतच्या. तर पण हा थोडा वेगळा आहे बरं का. तो 11 ते 20 दरम्यान होतो. दरम्यान असल्यामुळे काय झालं, तरी दरम्यान असल्यामुळे 11 आणि 20 आपण पकडलं नव्हतं. बरोबर का नाही? अशा पद्धतीचा प्रश्न याच्या अगोदर झाला होता. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, तर 11 ते 20च्या दरम्यानच्या म्हणलं होतं. दरम्यानच्या म्हणल्यामुळे 11ला पण सोडलं होतं आणि 20ला पण सोडलं होतं. इथं काय म्हणले, इथं म्हणले 21 ते 30 पर्यंतच्या म्हणले, म्हणजे 21ला पण पकडायचं आणि 30ला पण पकडायचंय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. प्रश्न लिहून घेतलाय तुम्ही? हा, हो सर. चला सोडूया. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. ओके, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या सांगा रे? 23 आहे, 29 आहे. 23 आणि 29. किती बेरीज? 52. 52. ओके. हा, अरे लो हँड करून ठेव. तर
21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्या पर्यंतच्या म्हणले इथं. आता इथे काय म्हणले? पर्यंतच्या म्हणले. एक मिनिट मी कॉल घेतो. हॅलो. हा, घरी आहे हो. बघा, 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्या पर्यंतच्या म्हणले. पर्यंतच्या म्हटल्यामुळं इथं काय करावं लागेल? इथं आपल्याला 21 पण घ्यावं लागेल, 30 पण घ्यावं लागेल. मागच्या प्रश्नामध्ये काय केलं तर हे दरम्यानच्या म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? दरम्यानच्या म्हटलं होतं. इथं पर्यंतच्या म्हणले. इथं 21 व 30 दोन्ही पकडावं लागेल पर्यंतच्या म्हणल्यामुळं. 21, 22, 24, 25 याची बेरीज करा चला. 25, 26, 27 आणि 30. काय ते बेरीज सांगा मला. 7 अन् 6, 6, 12, 13, 13, 5, 18, 18, 22, 22, 2, 24, 25 ला 5. सर 28 येते. किती? 800 28 येते. संयुक्त संख्या. बेरीज किती येते? बेरीज माझी बेरीज चुकली का मग? 828 म्हणल्यावर मी चेक करतो बरं एकदा. 6, 6, 12, 13, 13, 5, 18, 18, 22, 22, 2, 24, 25 ला 5 चाले 2. माझं बरोबर दिसतंय. 2, 2, 4, 4, 2, 6, 6, 2 किती 2 आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 2, 14, 14, 2, 175 बेरीज राहिले. 28 राहिले का? 28 राहिली. प्लस 28 करू याच्यामध्ये प्लस 175 प्लस 28 करा. 28 राहिले म्हणून प्लस 28 केलं. आता किती बेरीज सांगा. 8 5 तर 3 हातच्याला 1, 2, 8 10, 203. हा, बेरीज काय येते? 203 येते. ओके. हा, ते काय म्हणलं रे? त्यांच्यातील फरक असेल, याचा फरक काढायचा आहे. बेरीज करेक्ट आहे का सांगा मला फक्त. बेरीज करेक्ट आहे का? हो सर. ओके. हो सर. सर. हा, 203 वजा 52. हो सर. फरक काय तो बघा. 3 म्हणून 5 गेले, 1 राहिले. ओके. 20 म्हणून 5 गेले, 15, 151 राहिले. ते 151. 151 ला किती भाग जातो रे? हा, 151 ला बघा, 151 ने भाग जाणार आहे. अजून 17 भाग जायचे 151 ला. 17च्या पर्यंत 151 आहे का? नाही. 153 वाटतंय का नाही? कशाला जातो? 151 जाईल ना भाग. 7 ने. 7 ने पण जाते. 7 ने पण जाते सर. 7 ने पण जातो. बर. 7 दोन्ही 14. उरला एक 7 कुठे जातो रे? नाही जात 7 न. कुठे जातो 7 न? 151 ला कुठे 7 ने भाग जातो? नाही. नाही जात. ओके. उत्तर येतं पर्याय क्रमांक हा, फक्त 151 जातो. पर्याय वेगळे पर इथं पर्याय आहे अ व ब दोन्ही भाग जातो. दुसरा पर्याय ब ने भाग जातो. तिसरा पर्याय क ने भाग जातो. चौथा पर्याय ड ने भाग जातो. तर उत्तर काय येणार आहे? क ने भाग. ओके. सिद्धी शाळेतले तास संपले का आता? सिद्धी, माईक म्यूट आहे तुझा. ओके, पुढे आपण जाऊया. चला, आता बघा काय म्हणले. एका संख्येला सर्व एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती? आता म्हणजे सर्व एक अंकी मूळ संख्या कोणत्या तरी एक अंकी मूळ संख्या तो 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 5 7. 7
त्या दोन अंकी या एक अंकी मूळ संख्या भागलं तर बाकी एक उरते. याचा अर्थ या चारही संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो, अशी कोणती संख्या आहे या चारही संख्येनं त्या संख्येला भाग जातो, ती संख्या आपल्याला शोधावी लागेल. बरोबर का नाही? हा, आणि त्याच्यामध्ये प्लस एक केलं तर आपल्याला बाकी एक राहणारी ती संख्या मिळणार आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? मी काय समजावून सांगतो ते समजतंय का तुम्हाला, का नाही समजत? परत सांगतो. बघा 2 3 5 7 या मूळ संख्येत, त्या मूळ संख्येनं एका कोणत्या तरी विशिष्ट संख्येला भाग जातो. ओके, मग ती विशिष्ट संख्या कोणती आहे? या चारही संख्येने भाग जाणारी, त्यांचा लसावी काढायचा. त्यांचा काय करायचा? लसावी काढायचा. जय अडसू लक्ष दे शिकवण्याकडे. कोण आहे तुझ्या बाजूला, आजूबाजूला? कोण डोका दे मोबाईल मध्ये? हा, तर 2 3 5 7 यांचं काय करायची? लसावी काढायचं. लसावी लसावी कसं काढायचं? शॉर्टकट पद्धतीनं असं लसावी काढायचं. 2 3 5 7 मूळ संख्येत, मूळ संख्या म्हणजे काय रे? तर त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी काय येणार आहे? लसावी येणार आहे 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7, हा त्यांचा लसावी येणार आहे. लसावी. ओके, 2 6 6 पंचे 30, 30 गुणिले 7 210. 210. लसावी काय आला? 210 आला. 210 ला पूर्ण भाग जातोय. या 210 या संख्येला 2 ने 3 ने 5 ने 7 ने पूर्ण भाग जातोय. परंतु 210 मध्ये मी प्लस 1 केलं, 211 केले. तर 211 या संख्येला 2 ने भागलं, 3 ने भागलं, 5 ने भागलं, 7 ने भागलं, बाकी किती उरणार दरवेळेस? एक. आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. कळतंय? हो हो सर. हो सर. ये पुढचा प्रश्न. 3x - 5 या समसंख्येनंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? ओके, आता बघा कसं सोडवायचं. आता हे बेसिक प्रश्न तुम्हाला 5वीला 6वीला 7वीला वगैरे झालेले आहेत सम विषम संख्येचे. ठीक आहे, त्यामुळे याचं बेसिक मी काही समजावून सांगत नाहीये. ओके, आता बघा 3x - 5 ही काय रे? समसंख्या आहे. ठीक आहे, या संख्येमध्ये प्लस 1 केलं विद्यार्थी मित्रांनो. या संख्येमध्ये प्लस 1 केलं तर कोणती संख्या मिळेल मला सांगा बरं? तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या मिळेल, पहिली विषम संख्या मिळेल. मिळेल का नाही? मग 3x - 5 अधिक 1 म्हणजे काय? तरी 3x - 4 येतं. कळालंय का हे? हो सर. हो सर. ठीक आहे, 3x - 5 अधिक 1 जर केलं तर -5 अधिक 1 -4 येतं. ओके, -5 अधिक 1 काय येणार? -4 येणार. ही विषम संख्या आली. ही पहिली विषम संख्या आली 3x - 5 नंतर. आपल्याला किती विचारले? 8वी विचारले. इथं पहिली काढली, आता आपल्याला 8वी काढायचं आहे. ओके, पहिली आपण काढली, मग किती बाकी राहिल्या? 7 बाकी राहिल्या. म्हणून 2 गुणिले 7 करा. पहिली आपण ऑलरेडी काढली आहे, पहिली ऑलरेडी काढलेली आहे. आपल्याला एकूण किती काढायची आहेत? 8 काढायची आहेत. हा, पहिली ऑलरेडी काढली आहे म्हणून इथं 2 गुणिले 7. 2 गुणिले काय केलं? कारण प्रत्येक 2 विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. समजतंय? हो सर. हो सर. त्यावरी समजतंय ना? अरे कळत नसलं तर विचारावर का इथं असं काय केलं? गेल्या खूप विचारत होते, तुम्ही काहीच विचारत नाही यावर्षी. गेल्या वर्षी मला खूप डाऊट विचारायचे. समजलं हे असं काय केलं मी? ओके, मग सोडवतो पुढं. 3x - 4 अधिक 7 दोन्ही 14 गुणाकार केला यांचा. ओके, -4 अधिक 14 म्हणजे काय रे? 14 मधून 4 वजा करा. काय तर सांगा? अधिक 3x अधिक 10. 10. उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 3. ओके, समजतंय? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, आता ही जे पुढचे प्रश्न आहेत 11 12 13 14 15, हे प्रश्न तुम्हाला मी रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये देतो, चालेल का? हो सर. हो सर. पुढचे जे प्रश्न आहेत ते रेकॉर्डिंग मध्ये देतो.
सर. रेकॉर्डिंग पण पहा पहा बघा आठवणीनं. ओके. आणि क्लास रेग्युलर जॉईन करत चला. हं? मग थांबूया मग आजचा क्लास आपण. आज 8 वाजता क्लास नाहीये. आज मी लग्नाला चाललोय, 8 वाजता क्लास नाहीये आज. हं? ओके. आज रेकॉर्डिंग क्लास जरा लवकर पाठवा. हो, मला वेळ मिळेल तसं मी पाठवत जातो. तुम्ही दिवसभरातून कधी पाहत जा. हं? बंद करतोय मी मीटिंग आजची. आजचा क्लास कसा वाटला आसावरी सांग बरं. अनम्यूट कर स्वतःला. करण म्यूट करून ठेव स्वतःला. एक मिनिट आसावरी अनम्यूट कर. करण अवसलकर स्वतःला म्यूट कर. श्रावणी पोटे स्वतःला म्यूट कर. श्रावणी पोटे करण अवसलकर. हा आसावरी सांग बरं. छान वाटला सर. फक्त छान वाटला. नाही आज अजून एक ट्रिक पण कळली मला. बर. आता बघा पुस्तकात बरेचसे प्रश्न आहेत बघा. मी परीक्षेत पडलेले प्रश्न सगळे या टॉपिक मध्ये घेतलेले आहेत. बुक्स मध्ये बरेच प्रश्न आहेत. बुक्स मध्ये बघा पुस्तक घेतलं तुम्ही सगळ्यांनी नवनीतचं पुस्तक. हो सर. ओके. हो सर. त्या पुस्तकात हो आपण सर. शिकवतो. हे पुस्तक घ्या. समजा पुस्तक जर मिळत नसेल तर जूनला मिळेल. आणि हे पुस्तक 25 संपलं असेल 2026 पुस्तक येणार नवीन. ओके. नवीन पुस्तक येणार 2026 पुस्तक नवीन येणार. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये स्वाध्याय 3.1 3.2 3.3 असं आहे. तर 3.1 व 3.2 मी तुम्हाला रेकॉर्डिंग देणार आहे. 3.3 तुम्ही सोडवता का? सोपे प्रश्न आहेत. ओके. स्वाध्याय 3.1 व 3.2 तुम्हाला मी रेकॉर्डिंग मध्ये देईन. आणि 3.3 मध्ये प्रश्न सोपे आहेत. परीक्षेत पडलेले सगळे प्रश्न मी घेतलेले आहेत. ओके. म्हणजे काय होईल म्हणजे आपल्याला उद्याच्या तासाला बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या हा घटक चालू करता येईल. ओके. हो सर. हा मुग्धा आजची प्रतिक्रिया दे. खूप दिवसाला प्रतिक्रिया दिली आपण. मुग्धा. तर आजचा क्लास खूप छान होता. आणि याआधी हा घटक मला खूप अवघड जायचा. कारण एवढे सूत्र मला पण आधी माहिती नव्हते. आणि त्याच्यामुळे मला हा घटक खूप आवडला. आधी हा घटक पाहिला की असं अवघड वाटायचं. कसं सुटणार हा प्रश्न. पण आता तुम्ही इतक्या छान पद्धतीने शिकवलंय आणि एवढे छान सूत्र एक्सप्लेन केलेत की हा घटक खूप छान समजलाय आणि सर्व सूत्र एकदम व्यवस्थित कळलेत. ओके. आता बघा रेकॉर्डिंग व्हिडिओ सगळ्यांनी पहा. मी रेकॉर्डिंग व्हिडिओ लगेच देतो आता. बघा परिमेय संख्येचा शेवटचा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे तो. रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे तो. परिमेय व अपरिमेय संख्येचा शेवटचा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे तो पाहायचा आहे. ऍप मध्ये पण मी देतो आणि ह्याच्यात पण लगेच देऊन टाकतो. ओके. ग्रुपवर पण देतो. साई किरण सकाळी 7ला क्लास होता. तू कितल्या वाजता जॉईन झालाय साई किरण? तर आमच्या याला दोन्ही ठिकाणी लिंक नाही आली हो. अहो ग्रुपला लिंक ऍपमध्ये आली पण की आली असं नाही कसं करताय? आणि ग्रुपला लिंक टाकली मी 6 वाजता. कशी येत नाही तुम्हाला लिंक? कालपर्यंत क्लिअर येत होत्या पण आज लिंकच आले नाही म्हणून तुम्हाला अहो फोन केला ग्रुपला होता लिंक मगा. आहे सर. ग्रुप बघत जावं की सर. ग्रुप बघा की तुम्ही सकाळी ग्रुपला आहात ना तुम्ही. ग्रुपला पण बघितलं ग्रुपला पण दिसले नाही. तुम्ही डेटाच ऑन केलं नसणार आहे. 7च्या मी बघा मी किती वाजता टाकली ग्रुपला. सगळी मुलं जॉईन झालीत ना बाकीच्या ग्रुपमधून. ठीक आहे बघा ठीक आहे चालू बघतोय काय तांत्रिक चेक अडचण. करा ग्रुपला. 7ला क्लास होता हो सर आज. आवाज बंद कर. 5:56 मी लिंक टाकली. 6च्या अगोदर लिंक टाकली मी ग्रुपला. आता अफान पण आता जॉईन होतोय. ठीक आहे. आज मी लग्नाला चाललोय तेव्हा 8 वाजताचा क्लास होणार नाही. आज एकच क्लास होणार आहे. ओके. मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देतोय ग्रुपवर तो पहा आणि ऍपमध्ये पण देतोय. दोन्हीकडे पण देतोय. आपण थांबूया.